अजीत दादा पवार के जन्मदिन पर नवापुर में 10 दिवसीय भव्य जनसेवा सप्ताह की शुरुआत। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गुट के प्रमुख नेता अजीत दादा पवार के जन्मदिन के उपलक्ष्य में नवापुर शहर और तालुका में 13 से 22 जुलाई 2026 तक भव्य जनसेवा सप्ताह का आयोजन किया जा रहा है। इस आयोजन की तैयारियों को लेकर नवापुर नगर पालिका के वीर एकलव्य सभागार में पार्टी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की बैठक आयोजित की गई। बैठक में वरिष्ठ नेताओं ने जनसेवा सप्ताह को सफल बनाने का आह्वान किया। इस दौरान एसआईआर जन जागरूकता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिविर और विभिन्न सामाजिक सेवा कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। नेताओं ने कहा कि जनसेवा सप्ताह का उद्देश्य समाज से जुड़कर लोगों की सेवा करना और जन कल्याण के कार्यों को आगे बढ़ाना है। बैठक में बड़ी संख्या में पार्टी के पदाधिकारी, महिला कार्यकर्ता, नगर सेवक और युवा कार्यकर्ता उपस्थित रहे। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जयंती 22/7/2026 रोजी साजरा करणार आहोत नंदुरबार येथे। तर या जयंतीनिमित्त दादांचं असं अचानक जाणं आपल्यातून निघून गेल्यामुळे जनसेवा सप्ताह हा साजरा केला जात आहे। आणि या सप्ताहामध्ये महिलांसाठी असेल, वन विभागाचं असेल किंवा ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजना कशा राबवायच्या आणि दादांचा हा जो जयंतीचा सप्ताह आहे तोच साजरा करायचा आहे। माझी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, इथं जेही पदाधिकारी आहेत ते सर्व तोलामोलाचे आहेत। जेव्हाही ग्रुपला मेसेज टाकला जातो, बरेचसे येतात कार्यक्रमाला, बरेचसे येत नाही, ती खंत वाटते। काल पण जो आपला भूमिपूजनचा कार्यक्रम होता त्याच्यात फक्त अर्धे नगरसेवक होते, अर्धे नव्हते। ज्या पक्षाच्या चिन्हामुळे आणि ज्या नेत्यामुळे आपण निवडून आलेलो आहेत आणि त्यांच्या आदेशान्वये किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जर आपण जात नसतो तर ती फार मोठी खंत आहे। भाऊसाहेब वेळोवेळी बोलून दाखवता की मी पक्षासाठी आणि या जनतेसाठी नेहमीच सदैव तयार असतो, पण जेव्हा मी माझा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा कोणी जायला तयार होत नाही। अर्धे येतात, अर्धे काहीतरी निमित्त दाखवतात। ठीक आहे, कामं असतात, असू शकतात, पण आपलं कोणीतरी प्रतिनिधी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे अशी आमची विनंती। ठीक आहे, आज जेव्हा मनोहर भाऊने ग्रुपला व्हॉट्सअपला मेसेज टाकला त्या मेसेजच्या सूचनेप्रमाणे बरीचशी इथं उपस्थिती आहे। आनंद वाटतो, अशीच उपस्थिती असली पाहिजे। कदाचित हाच कार्यक्रम जर टाऊन हॉलला राहिला असता तर फक्त पुढच्या 2च लाईनी भरल्या असं मागे पूर्ण रिकामं दिसतं। हा हॉल छोटा असल्यामुळे भरलेला वाटतोय। तर माझी एकच विनंती असेल, महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये आपण एक मजबूत असलेला पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि नवापूर शहराने तर या राष्ट्रवादी पक्षाला एवढं भरघोस मतदान देऊन जी ही आज बॉडी आमच्यासारख्यांना तुमची सेवा करण्याची संधी दिली, तर मी तुम्हाला विनंती करेन, डिसेंबर 21ला आपली नगरपालिकेची बॉडी निवडून आली, त्यानंतर एकाच महिन्यात दादांचं असं अचानक आपल्यामधून जाणं असल्यामुळे 2 ते 3 महिने पक्षालाच काही सुचलं नाही, म्हणून आपल्यालाही काही सुचलं नाही की आपण काय करायला पाहिजे। पण या सुनेत्राताईंनी जेव्हा ही धुरा सांभाळली आणि ती सांभाळल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये आपली जेव्हा सर्व टीम मुंबई जाऊन आलो आणि त्यांनी जो आपल्याला विश्वास दिला आहे की नवापूर शहरासाठी, तालुक्यासाठी, नवापूर विधानसभासाठी जे जे लागेल ते आम्ही देण्यास तयार आहेत, जर एवढी मोठी ताकद असेल तर ती ताकद आपल्याला नक्कीच भविष्यात तुमच्या माझ्यासाठी आणि जनसेवेसाठी कामात येणार आहे। तुमचे जेही कामं असतील, अडीअडचणी असतील तर येत्या 5 वर्षामध्ये सुटणारच आहे। एका दिवसात कुठल्याही अडचणी सुटत नाही, थोडासा टाईम लागतो। पण आपल्याला आज घाई इतकी झालेली आहे, पूर्वी कसं होतं, लँडलाईनचा डब्बा राहायचा, त्याच्यात एक नंबर आता पुढच्या उद्यापासून एक पूर्ण अजितदादांचा वाढदिवस 22 तारखेला आहे, तर त्या संदर्भात दादा तर आपल्यात काही राहिले नाही, पण त्यांच्या काही आठवणी, त्यांचे काही संस्कार जे त्यांनी आपल्यावरती दिले, या पार्टीला दिले व या पार्टीला कसं योग्यरीतीने आपण यशाकडे नेऊ शकतो, याची आपण कशी एक दखल घेऊ शकतो व येणाऱ्या पिढीला व आपल्यातले जे लोक आहेत त्याच्यातलं एक समाज बांधवांना आपण कसं जागृत करून तिथे त्यांची एक आठवण करून आपण एक त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठीचा हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे। विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत। तर यामध्ये जेवढे पण आपण सगळे पदाधिकारी आहोत यांनी मनावरती घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे का राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये बोलायला थोडी खंत होते, पण ठीक आहे, जे वास्तू परिस्थिती ती मांडायचा एक छोटा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही हक्क आहे
आणि प्रत्येकच इथं बसलेले जेवढे लोक आहे प्रत्येकाला हक्क दिलेला आहे का आपण बाकी तालुक्यांच्या मानाने आपण नवापूर तालुका कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये असेल म्हणजे विविध कार्यक्रम असतील पक्षा रिलेटेड त्याच्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडत आहोत, कुठेतरी आपली सगळ्यांची एकात्मता दिसत नाही आहे. तर या अनुषंगाने आपल्याला एकत्रित यायचं आहे आणि जिल्ह्यामध्ये नवापूर तालुका नंबर 1 पक्षाच्या याच्यामध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी आहे आणि त्यांची दखल जिल्हा अध्यक्षांनी घेतली पाहिजे. आपल्याला त्या प्रकारचं काम करायचं आहे आणि बस एवढंच सांगून माझे 2 शब्द. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आणि या मीटिंगमध्ये दिनांक 22 जुलै रोजी सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं बरेचसे कार्यक्रम या तालुक्यामध्ये राबवण्याचा एक संकल्प सन्माननीय भाऊसाहेब आणि सन्माननीय अभिजितदादा मोरे यांनी उचललेला आहे. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचं बळ आणि आपल्या सर्वांची मेहनत त्या ठिकाणी लाभणार आहे. म्हणून मुद्दामून हा कार्यक्रम छोटा जरी असला तरी फार मोठ्या सन्मानाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आज ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्ष या नवापूरचे त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी आपल्या सर्व आपले भाऊसाहेबांच्या आदेशाने 9 तारखेला जो ऑगस्ट 9 आदिवासी दिवस आहे तो सुद्धा जोरात या राष्ट्रवादी पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी संख्या दिसेल असे आपलं नियोजन राहणारच आहे. तसंच या पक्षाच्या ज्या कार्यक्रमात काही बी सूचना असतील ते आम्ही नित्यंत पाळू. सभासद असल्याने, सदस्य असल्याने, तसेच या राष्ट्रवादी पक्षाचे खूप खूप आभार का त्यांनी असे कार्यक्रम आयोजन करून आम्हाला आमंत्रित करतात, फोन करतात, त्याचेही धन्यवाद. आपलं आता BLOची कामं चालू आहे ते आहेच, पण त्या संदर्भात सरांनी माहिती दिलीच. पण आपल्या महिला गटातर्फे आज 15 जुलै महिला सक्षमीकरण या विषयावरती आम्हाला बैठक घ्यायला सांगितली होती. वरील आदेशामुळे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालो आहोत. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच माझे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपला हा जे राष्ट्र चालतं आहे हे राष्ट्र केवळ आणि केवळ महिलांवर अवलंबून आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. पण महिला आहे, शक्ती आहे, महिला शक्ती आहे, प्रेरणा आहे. तिच्यामुळेच उजळते जीवनाची वाटचाल. तिला द्या शिक्षण, तिला द्या समान अधिकार, तेव्हाच घडेल भारताचा खरा विकास. आजची स्त्री फक्त घरापुरताच मर्यादित नाही, तर ती प्रत्येक क्षेत्रात उड्डाण घेत आहे. विज्ञान असेल, उद्योग असेल, क्रीडा असेल, प्रशासन असेल, संरक्षण असेल आणि न्यायव्यवस्था इत्यादी ठिकाणात अंतराळात सुद्धा महिला पोचल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांचा कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. सबला नाही देशाची शान, शिक्षित आहे महिला, सशक्त समाज, समान हक्क, समान संधी. प्रत्येक यशस्वी समाजामागे महिलांचा मोठा हात असतो आणि महिलांचा मोठा वाटा असतो आणि विचारांना बळ देणाऱ्या सुद्धा महिला असतात. तर मला एवढंच सांगायचं आहे या दिवसापुरता, या कार्यक्रमापुरता, की आपण जर सावित्रीबाई फुले त्यांची जे निवारण असतं, जगायचे जे असतं ते व्यवस्थित असेल आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनात ते व्यवस्थित राहू शकतात हे आपण त्यांना कळवलं पाहिजे आणि व्यवस्थित सगळं परिवार जो आहे ते सांभाळू शकतात असं आपण त्यांना समजवलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा घर चालवणे असो, हे सगळं आपण त्यांना व्यवस्थित माहिती देऊन सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर जे BLOचे काम आहे म्हणजेच मतदानचं BLO जो आहे, SIR वगैरे, त्याच्यात महिला ज्या आहेत त्यांना जास्त करून समजत नाही, तर त्यांना व्यवस्थित माहिती देऊन नेमकं काय करायचं आहे त्याविषयी त्यांना कळवायचं, जेणेकरून आहे हे सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण फॉर्म भरतो ना, फक्त काय करतो, त्यांचे कागदपत्र मागतो
कसं भरायचं ते पण सांगतो किंवा भरून देतो, पण नेमकं त्याच्यात आपण काय करतो ते त्यांना सांगितलं पाहिजे. आणि मतदान करणे हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजेच महत्त्वाचे आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं. GM न्यूज़ के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार।